स्वागत आहे मंडळी आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही जात आहे, कुठे जातोय? हरिश्चंद्रगड, कोकण कडा. सगळ्या फिरणारे मजा करणार. आम्ही चौघ जाणार होतो पण आम्ही आता दोघच चाललोय. दो भाई दोनो भाई. मोरया मोरया. चला निघालोय गाईज आम्ही आता इथून डोंबिवलीवरून निघतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा चलो. गाईज आता आम्ही मुंबई नाशिक हायवेला पोहोचलोय. या रूटने जातो आता आम्ही. रस्ता खाली आहे मस्त. सिनरी पण बघू शकता तुम्ही. एका माणसाला मदत केली, भावाने टोचन दिले. पेट्रोल संपलेलं, आमच्याकडे पाईप पण नव्हता, नाही तर आम्ही पेट्रोलच दिलं असतं त्याला. पण आम्ही त्याला टोचन देऊन पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवलं. आम्ही परत चाललोय आमच्या वाटेने. पंपे ब्रो पंपे. गाईज आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय इकडे. गाडी इथे पार्क केली आहे. गाडीला पण रेस्ट मिळेल. गाडीला पण रेस्ट आहे पुढे. आणि हो, आणि आम्हाला पण रेस्ट थोडी बॅग दुखायला लागली आहे. आणि माझा समजू शकता काय दुखत असेल. खूप दिवसानंतर बाहेर आलोय. तेच रोजचं कॉर्पोरेट लाईफ 9 to 5 कंटाळा आलेला. थोडंसं खूप बोर झालेलं. थोडंसं ट्राय करतो आता आमचे विसरून जायचं. आता आमचे ब्लॉग येतच राहणार. आमचा नाश्ता आलाय, मिसळ पाव आणि भजी मागवले. बघू ट्राय करू कसं. ट्राय कर कशी टेस्ट आहे सांग. मस्त. बघून पण बरं झालं. तूच खातो एकटा. झणझणीत मिसळ खाऊ आणि वाटेला लागू. काय आता आमचा नाश्ता करून झाला, आम्ही निघतोय आता इथून डायरेक्ट नॉनस्टॉप. कुठे नॉनस्टॉप नाही, विलेज बेसमध्ये येतो हरिश्चंद्रगडचा. मग तिथून स्टार्ट करू ट्रेक आणि ट्राय करू सनसेटच्या अगोदर पोचायचं आहे. सनसेट कॅप्चर करायचं आपल्याला, मेन गोल आहे आपला. चला गाईज आता भंडारदरा आहे 25 किलोमीटर आहे. कळसुबाई आहे 14 किलोमीटर. आपल्याला जायचं हरिश्चंद्रगड सर्वात लास्ट आहे. 75 किलोमीटर अजून पण पहिला भंडारदरा बघू आपण. म्हणजे असंच रस्त्याला लागणार आहे आपल्याला. भंडारदरा खूप ब्युटिफुल डॅम आहे, तुम्हाला माहिती नसेल तर कधीतरी या. आणि अमरेला वॉटरफॉल तिकडे बेस्ट आहे. बेस्ट आहे बेस्ट. आणि कळसुबाईला पण आम्ही येणार. कळसुबाई इथून जवळ आहे, पण सध्या विचार कळसुबाईचा नाही. सध्या विचार आहे कोकणकडा, हरिश्चंद्रगड, कोकणकडा. चला गाईज पाऊस आला म्हणून आम्ही रेनकोट घालायला थांबलो. सी माय रेनकोट. याचा बघा हिरो. सगळं आणलंय बघ. आणलंय आणि फोन साठी पण काही नाही आणलंय आम्ही. रोड तर बघा काय मस्त दिसतो, ओला चिंब. आणि हा मागचा व्ह्यू बघा. साईडो व्ह्यू मध्ये येतोयस तू. ओ गाईज आता आम्ही पोहोचत आलोय. 21 किलोमीटर आहे अजून. रोड एकदम घाण आहे आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती ऑसम व्ह्यू. इथे माणसं आहेत गावातली, गुरं चरवायला आलीत. गाईज आता आम्ही पावती घेतलेली आहे. इथे 10 किलोमीटर आहे.
हरिश्चंद्रगड आणि भैरवगड. किती रुपये दिले? 75 रुपीज दिले. 30 रुपीज. आणि गाडीचे कारचे माहिती नाही. कारचे किती आहेत माहीत नाही. दुचाकी वाहनाचे लिहिलेत 25 रुपये. कारचे 30-35 रुपये तरी असतील मिनिमम. चला आम्ही आता इथून निघू तर डिरेक्ट आता आम्ही ट्रेकला सुरुवात केली आहे. गेट दाखवायचा राहिला तुम्हाला. गेट मी ॲड करेन ती आधी व्हिडिओ. खूप महिन्यानंतर ट्रेक करतो आता आम्ही. तर बघू चालतं आम्ही. स्टार्ट तर आत्ताच आहे केलं आहे. 4 तासाचा ट्रेक सांगितलं आहे 5 गावातून. लेटचे आता एवढा गॅप पडला आहे आमच्या ट्रेकिंगमध्ये, तर किती वेळ लागतो? मोस्टली 1 तास असेल तर आम्हाला 1.5-2 तास लागेल. आता आम्ही हेल्दी झालो आहे. पहिले खूप आम्ही होतो एकदम फिट बॉय होतो. आता कॉर्पोरेट लाईफमुळे आम्हाला नाहीच जमत आहे. चला गाईज आता आम्ही थोडं वरती आलोय. दमायला तर मला खूप झालंय. हा पंप आहे भाई, हा पंप आहे. आता दमायला झालंय. आता इथे शिड्या आहेत. त्या शिड्यांवरून आम्ही वरती जाऊ. त्याच्यानंतर प्लेन आहे. त्यानंतर प्लेन रूट आहे. त्याच्यानंतर परत जेवढा आता आलो तेवढं अर्धा तासाचा पॅच परत तसा वरती चढायचा. आम्ही स्टेअर्सवरून वरती जाऊ. भाई पंप आहे बाबा. मी पण जिना डेंजर आहे. बघून बघून चालावं लागतंय. हे थोडा एक साईडने ओपन आहे, बघू शकता. हा एक कॉर्पोरेटवाला खूपच थकलाय, त्याला जमतच नाहीये. काहीच जमलो. व्ह्यू तर एक नंबर आहे. गाईज आता स्टेअर्सवरून वरती आलो आम्ही. तर जातोय. सेफ्टीसाठी लावलंय ते चांगलं आहे, कारण का खाली गेलो की डायरेक्ट खाली. सेफ्टी ती चांगलं केलं. मी तर खूप दमलोय, लिटरली खूप दमलोय. हाफ ट्रेक पण कंप्लीट नाही झाले आणि ह्या माणसाचा 4th ब्रेक आहे. काय बोलणार ना. हा गंडवतो. दुसराच ब्रेक आहे माझा. 4था ब्रेक आहे. गंडवतोय गाईज, हा गंडवतोय. जाम फसवतो. आज जमलाय, मी दमलोच नाही आज. चांगला रोड कव्हर केलाय. थोडाच पॅच बाकी आहे, त्याच्यानंतर पूर्ण प्लेन आहे. मग मंदिर लागेल. पाहूया किती वेळ लागतो इथून. या माणसामुळे जास्त वेळ लागतो. तरी आम्ही अजून 2 नाही वाजलेत, ऑलमोस्ट कव्हर केलं आहे सगळं. आणि माझ्यामुळे कव्हर. टार्गेट आहे 3 पर्यंत पूर्ण पोहोचायचं. पंप तर मीच आहे. 4 पर्यंत आपल्याला टेंट लावायचं आहे. तर मग आपण एक्सप्लोअर करू शकतो थोडाफार आज. आणि उद्या आपण बघू किती वेळ थांबायचं आहे. उन्हावरती डिपेंड आहे. ऊन जर जास्त असेल तर मग लवकर निघू. हो. नाही तर आता 1:45 झालेत आणि आज ऊन तर नाही आहे. पूर्ण क्लाउड्सने झाकलाय सूर्य. ते बरं आहे. बघू. क्लाउड्स नाही आहेत. क्लाउड्स म्हणजे झाकलं गेल्या म्हणून ते बरं की आपल्याला दमाल नाही होते उन्हामुळे. बस. पण तो सनसेट जर राहिला, मिस झाला तर मग थोडंसं हर्ट होईल, कारण तो सनसेट
कोकण कड्यावरून तो त्या सगळ्यासाठी चाललेला हा अट्टहास आहे. पाहूया आपला शेवट गोड होतो का. गोडच होणार गोड. 3 पर्यंत पोहोचण्याचं टार्गेट आहे. तिथून मग 4 पर्यंत कॅम्प लावून झाला पाहिजे आणि मग एक्सप्लोर करू आजच्या दिवसात किती होतोय तेवढा. आणि उद्या तर काय आपल्यावरती डिपेंड आहे, आपल्या गाडी आहे, आपण डिसाईड करू कधी निघायचं आहे. जर ऊन जास्तच लागलं तर मग लवकर निघू आणि रस्त्यात भंडारदरा येतो, ट्राय करू तिकडे जाण्याचं. थोडं वॉटरफॉल एन्जॉय करू. टाईम असेल तर सगळं करू, बाकी डिपेंड्स. चला उद्याचा विचार न करता आजचा विचार करूया. रात्र घालवायची आपल्याला कोकण कड्यावर. सो एक्सायटेड. पंप आहे गाईज, पंप आहे. गाईज आता आम्ही वरती आलो. पाऊस पडायला लागला. रेनकोट परत घातला आम्ही. मंदिराजवळ आलो आम्ही. फोन मी काढलाय तुमच्यासाठी फक्त व्हिडिओ काढायला. पूर्ण केदारनाथचा फील येतोय खरं. बघा मंदिर बघा. आम्ही आता तिथे जाऊन दाखवतो आहे मंदिर, पण पूर्ण केदारनाथची हेवन मध्ये आले. लिटरली हेवन मध्ये चालू. वर ते एवढं चढून खूप आहे. लुक ॲट द व्ह्यू. पाऊस आला भिजलं. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी फोन काढलाय, रिस्क घेतली तुमच्यासाठी. चला आता आम्ही मंदिरात जातो आणि दर्शन करतो, तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे आणि मग कोकण काढा तिथून. ते पाण्याचं कुंड आहे, बघू शकता. ही साफ आहे. मागच्या साईडला इथे खूप घाण आहे. इथनं तुम्ही पाणी भरून घेऊ शकता. मस्त आहे, सुंदर आहे. इथे यायचं सर्वांचं स्वप्न असतं. ते या भावामुळे कम्प्लीट झालंय. वी डिड इट ब्रो, वी डिड इट. आमचं स्वप्न होतं दोघांचं, कम्प्लीट केलं. अरे 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 क्लीन आहे ना हे. इथून पाणी भरून घेऊ आपल्याला. बघा इथे लिहिलं आहे, सदरचे कुंड धोकादायक आहे. येथे जीवत हानी झाली आहे. पाण्यात उतरू नये. वन अधिकारी वनजीव राजूर. पार्वती पते हर हर महादेव. किती सुंदर आहे ब्रो. काय पुढे काय बाई, कोकण काढायचं. चला चलो. जेव्हा आम्ही ट्रेकिंग चालू केली होती, फर्स्ट माझा ट्रेक माऊलीगड होता. ह्याच्यावर आम्ही डिसाईड केलेलं. तेव्हा आमची फ्रेंडशिप झालेली. आता आम्ही कुठे ब्रो, किती गड केले आपण. खूप केले. पण जो ट्रेकर्स लोकांचा जो अल्टिमेट गोल असतो ना, अल्टिमेट गोल, जसं क्रिकेटरचा गोल असतो वर्ल्ड कप जिंकणं, तसा ट्रेकर्स लोकांचा एक गोल असतो, तो म्हणजे हरिश्चंद्रगड. आणि त्या गडावर सध्या आम्ही आहोत. एवढं चांगलं फिलिंग येते ना, एवढं चांगलं. स्पीचलेस झालं. शब्द नाही ब्रो, लिटरली. हरिश्चंद्रगड काय, तुम्ही ते आल्याशिवाय तुम्हाला नाही समजणार. खरंच. सो प्लीज या आणि विजिट करा. आणि फक्त एक लक्ष ठेवा, कचरा करा. मेन आणि एन्जॉय करा ट्रेकला बस. फायनली ब्रो, फायनली वी रीच.
ना आमचा ग्रुप आला आमच्यासोबत. आमच्या मित्रांनी दगा दिला आम्हाला, पण भाई आम्ही दोघं वन साईड आलोय आम्ही दोघं ब्रो. काय शपथ हेवन. अरे माउंटेन रेंज. हाऊ इज युअर फिलिंग? फिलिंग भाई मला तर काही सुचत नाही बोलायला. कॅमेरा कांट जस्टिस दिस व्ह्यू. काहीच आहे आपल्याला आपल्यासोबत वरती आलेले तिघ जण पूर्ण मिड वे पण होते आपल्यापर्यंत, मंदिरापर्यंत पण सोबत होते. आम्ही एकमेकांचे फोटो काढले, त्यांनी पण आपले फोटो काढले. मस्त एकदम मित्र झालेले आहेत. कधी पुण्याला गेलो तर भेटू आम्ही नक्की. कधी तुम्ही मुंबईला आलात तर आम्हाला भेटा, कॉल करा. इन्स्टावरती कॉल करा, आम्ही उचलणार. बरोबर आहे. खूप छान वाटलं भेटून नक्की परत भेटूयात आपण. चलो बाय. चलो बाय. तुमचा इन्स्टा आयडी सांगा. स्टील ऑन व्हील. सगळे बाईक राईड करतात. तिघं पण फॉलो करा, तिघांना फॉलो करा. आता हे घरी चालले. चलो बाय गाईज. आता आम्ही कोकण कडावरून निघालोय परत रिटर्न. आता टेंट कुठे लावायचा ते बघायचं. आता आम्हाला जागा शोधायची. बघतो गुफेमध्ये जागा असेल तर लावू. स्लिपरी आहे भाई खूप. परेशाळू गाईज. आता आम्हाला टेंट लावायला जागा मिळाली इथे या गुफेमध्ये. बघू शकता. आता दिसत नाही इथे. फ्लॅश लाव जरा. फ्लॅश लाव. आमच्याकडे बल्ब वगैरे आहे इथे बघा. कोणी काहीतरी घाण करून ठेवली आहे नुसती. लव वगैरे काय गडावर आले काय करायचं काय समजत नाही आलो. आता बघू इथे टेंट बांधू. तुम्हाला दाखवू आम्ही आता कसे टेंट बांधू. गाईज आता आमचा टेंट बांधून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ दिसलीच असेल. व्हिडिओ मी टाकली आधी. हा बघा टेंट. भाई जाऊन झोपला पण हे उघडे. उंदीर 4 जणांची जागा तर बरोबर आहे. भरपूर जागा आहे भाई. 4 जण आहे. आज रात्री ह्याला ह्याची मजा आहे. 3, 4, 5 पण झोपू आम्ही. हो आमच्यासारखे तर झोपतीलच. 5 झोपतील. आज रात्री आम्ही इथेच झोपणार आहे. बघा जागा. इथून आत टेंट आहे आपला आणि समोरचा व्ह्यू क्रेझी. पाणी घेताना शुभम शेड एक बॉटल एकदम गारगार आहे. एकदम खूप गार पाणी. आणि ते येताना एवढं फिल्टर होते ना, काहीच घाण नाही येतात. आणि जरी असली तरी आम्ही बॉईल करून पिऊ. सो असा काही आपला व्ह्यू असणार आहे संध्याकाळचा. खूप चांगला वाटतं. आता आम्ही गुफेच्या बाहेर आलोय. खूप थंडी तर खूपच आहे. आणि एवढी थंडी आहे मला वाटतं रात्री हालत खराब होणार आहे आमची. ही एक चादर आहे पण चादर अंगावर घ्यायला फिलिंग खूप वेगळीच आहे ना. राहिला फिलिंग खूप वेगळी आहे खूपच. आणि बाहेर आल्यावरती असं वाटतं भाई खूप चांगला गेला हा डिसिजन घेऊन की आम्ही दोघं आलो. कॅन्सल नाही केलं. ॲट द व्ह्यू. इथे आतमध्ये पक्षी आवाज करतात. दिसणार नाही बट थंडी आहे. खूप थंडी आहे भाई. खूप खूप खूप. रात्री काय होणार आहे हालत. बेकार हालत होणार आहे भाई. शेकोटीला लाकडं पण नाही कारण का ओली आहेत. कुठनं आणायची सुकी लाकडं. त्याच्यावरती जरा हात पाय गरम करायला. गॅस
गॅस तर हा झेंडा फरक तर दिसतोय का? हा लाईट चालू केली त्याच्यावरची. झेंडा बघा. आता आम्ही जेवण करायला घेतो. आम्ही साहित्य आणलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला. कांदा ओके दिसतच नाही. टॅमॅटो नाही दिसत आहे. अरे म्हणजे आम्हाला समजतच नाही ना. अरे यार दाखवत आहे ना टॅमॅटो. प्लेट पण आहे. हां सुरी पण आहे. सुरी बघा आम्ही DIY मधून घेतली काल म्हणजे निघायच्या अगोदर गेलेलो. सुरी आहे सगळे. सेफ्टीसाठी एक्स्ट्रा अजून एक सुरी पण आणली. रॅप केले कट देऊन टाकायचं. तांदूळ वगैरे डाळ वगैरे एकत्र. खिचडी बनवणार आहे आम्ही आज. आणि मेन कुकर आणला आम्ही. कुकर जेवण बनवायला कुकर आणला बाई. कुकरमध्ये वेगळं सामान आहे ते उद्या काय तुम्हाला काय बघू आता आमचा भाऊ कांदे कसे कापतो. येतं की नाही त्याला. डोळे झोमणार आहेत कारण आम्ही एका बंद टेंटमध्ये, मग तो सगळा त्रास होईलच. एक्सपर्ट तर आहे भाई. मास्टर शेफ होतो. गाणी बघितली गाणी. दोनदा जायचं. खिचडी भात रेडी आहे. भाईने बनवला ना. दोन्ही भाईने मग बघू आता पापड कसे तळत आहेत. ट्रिक तर आहे. वाजलेला आहे. एक झालेला आहे. सेकंड जेवायला या गाईज. खिचडी भात बनवलाय. या भावाने खिचडी भात बनवलाय. बघू आता टेस्ट बनवू. बघूया कशी आहे. पापड पण भाजलेत. कांदा आहे सोबत. एकदम प्रॉपर गावठी जेवण. तर लोणच्याची कमी. हा लोणचा विसरून आलाय. तू चला जेवायला. चकली पण घेऊया का? टेस्ट कर भावा टेस्ट कर. गरम आहे. थोडासा फूक मारत. नाही फुल स्पायसी आणि परफेक्ट आहे. बस मला पण पाहिजे भाई. मला पण पाहिजे. घे ना मग. थांब. हां बरं. परफेक्ट झालाय. स्पायसी पण झालाय. चला आम्ही जेवतो. काहीच परेश भांडी घासतोय. जेवण तर का बनवलं नाही म्हणून मी त्याला भांडी घासायला लागलो. जेवण तर नाही नीट बनवलं आलं त्याला म्हणून मीच बनवलं. त्याला भांडी घासायला लावली. चल भांडी घास. चल तेरी घासतोय. येतं बायकोला हे नाही. बायको जेवण बनवणार. परेश भांडी घासणार. चलो डन. थंड वाटतंय बाबा. हात गारटले. पट्टे थंड आहे ना. सकाळी आजारी पडलो. काहीच आता आम्ही जेवलो. भांडी वगैरे घासून आता मस्त चादर वगैरे टाकली. आता झोपतो.
मस्त त्याच्या बाजूला झोपणार आहे मी. सोडा नाही फालतूगिरी नाही. आपण कुठे अंगावर घेऊ आणि झोपी जाऊ. आता मस्त चिल्ड वाटतंय. मस्त झोप येणार आहे. कामरूप रोजची आणली चादर. बॉडी बघ किती खराब आहे तुझी. हॉट आहे ना. बेकार हॉट आहेस तू. लाईट बंद झाली मग झोपतो आता गाईस. बाय. गुड मॉर्निंग गाईस. आत्ताच उठलो. झाला 5 मिनटं उठून. सामान वगैरे काढलं. 4:20 झाले. सकाळचे किती झालेत? 4:20. 4:20 झालेत. बाहेर पूर्ण धुकं झाले आणि खूप थंडी असते. खूप म्हणजे खूप. आता आम्ही सर्व सामान वगैरे टेंट वगैरे काढू आणि काहीतरी खायला बनवू आणि मग निघू कोकणकडाला. आपल्याला सकाळचा व्ह्यू बघायचा आहे. धुक्यांची चादर बघायची आहे. देवा प्लीज धुक्यांची चादर आम्हाला बघायची आहे. सर्व क्लिअर कर बस. चला दाखवतो तुम्हाला. काहीच आता भाऊ मॅगी बनवणार आहे आपला. आता भाऊ मॅगी बनवायला घेतोय. तर भाई मॅगी बनवणार आहे. चला 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 चला. आता भावाने टाकली. काय लागतंय? पाणी. जोरात गॅस. आपल्या एवढ्या ट्रेकमधली ही पहिली मॅगी असेल ना? मॅगी नाही बनवली कधी. म्हणजे तू एक्स्ट्रा मॅगीचा मसाला आणला पाहिजे ना 5 वाला. आणलाय एकच पॅकेट टाकलं. अजून कसं असेल ना. हो भावा कसं वाटतंय? बाई खूप बरे वाटते. तर येते मजा तर येते. रात्री तर खूप मजा केली. कधी झोपलं समजलंच नाही. झोप पण मस्त लागली ना. पण मस्त लागली. फर्स्ट एक्सपिरियन्स होता आमच्या टेंटमध्ये आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. टेंट घेतलेला वरती थँक्स टू यू. पुकी बॉय. आता आमची मॅगी रेडी झाली. 1 मिनटं लागेल. 1 मिनटं लागला कुक व्हायला. 2 मिनटं मॅगी रेडी ना. 2 मिनटात मॅगी रेडी. ते फेक असतं 2 मिनटात मॅगी रेडी. 1 मिनटं तर शिजायला लागतं. नंतर ते 2 मिनटं मसाला सोक करायला लागतं. त्याच्यानंतर चांगले लागते मॅगी. चम्मच ना मसाला काढतो. चल ना. आता भाऊ आपला मॅगी बनवलेली आहे भावाने. ती मस्त दिसते. आता सकाळी किती वाजता खाते ना ते आम्ही मॅगी? किती वाजले? 4:45 वाजले असते सकाळचे. नाही रे जास्त झाले असते. ते आता आम्हाला दिसत नाही. जाऊ दे 4:45 समजा. तर सकाळी 4:45 वाजताच आम्ही मॅगी खाते. भावाने मॅगी बनवली. टेस्ट कर कशी झाली. एक नंबर. आता मी पण खातो आणि मग आम्ही निघू. गाईज आता आम्ही इथून निघतो. सर्व क्लीन आहे बघा. कचरा काहीच अजिबात नाही गेला. आम्ही कचरा घेतला आम्ही पिशवीत. तो खाली टाकू नाहीतर तिथे डस्टबिन असेल तर तिथे टाकू. आता आम्ही निघालो. मोरया. गाईज आता आम्ही ट्रेकला परत सुरुवात केली. इथून अर्धा तास तरी लागेल आम्हाला कोकणकडाला जायला. बॅटरी टॉर्च लावून आम्ही हळूहळू जातोय. आता बघू. नाही पडणार.
आम्ही कोकण कडाला आलोय. सकाळचे 6 वाजले. व्ह्यू बघा तुम्ही, काहीच दिसत नाही, काहीच. इकडे सगळे टेंट होते. आणि समोर सगळ्यांनी टेंट वगैरे लावले. आम्ही तिकडे मागे मंदिराजवळ टेंट लावलेला. हे लोकांनी पैसे देऊन टेंट लावलाय. तुमच्याकडे जर टेंट नसेल तर तुम्ही इथे येऊन 500 पर नाईट आहे. 2 पर्सन आरामात झोपू शकतात. रेडने खाऊ शकता. हे 250 पर पर्सन येईल तुम्हाला. बाकी जेवण जर तुम्ही बनवणार असाल किंवा त्यांच्याकडून घेणार असाल तर अजून एक्स्ट्रा 500 आहेत मे बी. आम्ही गड्या डोंगरचं राहणार. गाईज आता आम्ही कोकणकड्याच्या टॉपला आहे आणि आम्ही ढगात आहे. काहीच दिसत नाही, लिटरली काहीच दिसत नाही. हे बघा, मागे राहा भाई, मागे राहा. लिटरली काही नाही दिसत आहे, काहीच नाही दिसत आहे. वर्थ होतं. जे आम्ही बघायला आलेलो ते दिसतंय खरंच. काहीच आता आम्ही निघालो इथून. ज्यासाठी आलो ते तर मिळालं तर आहेच भाई. तुम्ही बघायलाच नंतर व्हिडिओ मी ऍड करेन, ह्याच्यानंतर ऍड करेन. आता तर काय दिसत नाही, पूर्ण धुकंच क्लाउड्स. आम्ही क्लाउड्स मध्ये आहे दोघं पण. आम्ही ढगात भाई. पण इथे आण आहे की नाही वरती स्वर्ग आहे. स्वर्गच स्वर्ग. आता थंडी पण वाजते आम्हाला खूप. पण आम्ही आता निघालोय. जावंसं वाटत तर नाहीये, पण आपल्याकडे ऑप्शन नाही, घरी जायचं टाइम लागेल, त्यामुळे निघालो. थंडी तर आहे. गाईज आत्ता आम्ही फायनली निघतोय खाली उतरायला. कारण इतक्या वेळाचा जो आमचा एक्सपिरियन्स होता ना, तो शब्दात नाही सांगू शकत. तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल. आणि ती नेक्स्ट व्हिडिओ बघते आत्ता. आपल्या बाजूला बघते भाई, इंद्रवज्र दिसतोय गाईज, दिसतोय एकदम थोड्या सेकंडसाठी आले. गाईज आता आम्ही मंदिराच्या इथे आलोय, म्हणजे थोडा पुढेच आलोय. आता इथून आम्हाला आता इकडनं खाली जायचंय. तर आता आम्ही निघतोय, खाली चाललोय. खाली जाऊनच होता. आता खाली जाऊनच फायनल बाय बाय होणार. काय खाल्लं पण नाही आम्ही, एम्प्टी स्टमक आहे. तसंच उतरणार आणि मग खाली जाऊन काहीतरी खाऊ. चलो गाईज आता आम्ही स्टेअरवर चालूय. उतरतो आता. इथे स्टार्ट केला, तिथे आलो आता. इथून किती अर्धा तास लागेल अजून खाली पोचायला. गाईज आता आम्ही ऑलमोस्ट डन आहे आपला ट्रेक. आम्ही आता खाली आलोय. गाडी आमच्या समोर, गाडी समोर दिसते. आणि ट्रेकला खूप मजा आली. मेमरीज घेऊन चालू. खूप मेमरीज, खूप म्हणजे कॅमेऱ्यात जेवढे नसतील आल्या मेमरीज तेवढ्या डोळ्यात आल्यात. आणि हा ब्लॉगला आपण इथेच एंड करू. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपले डेली म्हणजे पावसाळ्यात खूप ट्रेकचे व्हिडिओ देणार आहे. चलो बाय.